खिलार गाई असो किंवा माडगेळी मेंढी, त्यांच्या मागे फिरून काहीच होत नाही. ना सांगोल्याचं सोनं झळाळतं, ना मंगळवेढ्यात रुजणारं दाणं हाताला येतात. तेव्हा दुष्काळाच्या झळांपासून मुक्त होण्यासाठी माणदेशी माणसं कामाच्या शोधात आपल्या सोयीच्या शहराची वाट धरतात. हा इतिहास आहे माण तालुक्याचा आणि आजही या परिस्थितीमध्ये लक्षणीय स्वरूपात बदल झालाय असं कोणी ठामपणे सांगू शकत नाही. पण आज मात्र एक बातमी टीव्हीला सारखी झळकत आहे, ती म्हणजे या दुष्काळी माण खटाव तालुक्यातील माणगंगा नदीला प्रचंड पूर आल्याचे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून माणगंगा नदीच्या काठावर असणाऱ्या म्हसवड शहरात सर्वत्र पाणी शिरल्याच्या बातम्या आज सातत्याने टीव्हीला दाखवल्या जात आहेत. आजपर्यंत माण तालुका म्हणजे दुष्काळाच्या विदारक चित्राचे भयानक मॉडेलच होता. परंतु अलीकडे परिस्थिती पालटू लागली आहे असं स्थानिक लोक सांगतात. आमदार महेश शिंदे यांनी वर्धनगडाच्या घाटातून पाणी लिफ्ट करून नेर तलावात पाणी आणून सोडल्याने आता अलीकडे तालुक्यातील चित्र पालटत असल्याचे स्थानिकांचं मत आहे. परंतु तरीही प्रत्यक्षात ज्या भूमीवरती पाऊस क्वचितच पडतो त्या भागातील शेतात आज गुडघाभर पाण्यातून जाऊन मका काढण्याची वेळ आल्याचे शेतकरी सांगतायत. नेहमी कोरडीठाक असलेल्या माणगंगेच्या या पुराबाबत नदीला आलेल्या पाण्याचे काहींना कौतुक वाटत आहे, तर ज्यांचे नुकसान झाले आहे तो हळहळ व्यक्त करते. तशी माणगंगा तरेवाईकच म्हणायची, कारण ऐन पावसाळ्यात देखील या नदीचे पात्र कोरडेठाक पाहिल्याचे कित्येक पिढ्या साक्षीदार आहे. अगदी मराठ्यांचा सर्वात मोठा शत्रू असणारा औरंगजेब देखील या गोष्टीचा एक साक्षीदार म्हणायचा. सन 1700 सालची ती गोष्ट. औरंगजेब साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्याला वेढा देऊन बसला होता. त्याने तो किल्ला जूनच्या अखेरीस ताब्यात घेतला. त्यापुढे त्यानं आपला मोर्चा वळवला तो परळीच्या किल्ल्यावर. परळीचा किल्ला देखील 1.5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर त्याने ताब्यात घेतला आणि सह्याद्रीत पडणाऱ्या पावसापासून बचाव व्हावा याकरता त्याने या भागातनं आपला पाय काढता घेतला आणि माणदेशाची वाट धरली. या प्रवासात काही ठिकाणी त्याला पावसाचा चांगलाच तडाखा बसला देखील. परंतु मजल दर मजल करत औरंगजेब लाखभराचं सैन्य माणगंगाच्या तीरावर घेऊन आला आणि सांगोला तालुक्यातील खवासपूर येथे त्याचं ते सैन्य विसावलं. या पाऊस काळातही त्यावेळी नदीला पाण्याचा थेंब नव्हता. त्यामुळे औरंगजेब आणि त्याचे सैन्य या नदीच्या पात्रातच विसावले. रात्रीच्या वेळी सारं काही निश्चित पडले होते. दूर कुठेतरी एखादं कुत्र भेसूर सूर लावत गळा काढत होतं, तर आकाशात उडणाऱ्या टिटव्या जाग्या असणाऱ्या प्रत्येकालाच त्याचा अंतकाळ जवळ आल्याचा जणू निरोप पोचवत होत्या. अशातच औरंगजेबाला मराठ्यांची एखादी टोळधाड आपल्या उरावर चालून येत असल्याचे जाणवले. त्याच्या आयुष्याला आता म्हातारपणाने ग्रासले असल्याने त्याच्या हालचालींवर चांगलीच मर्यादा आली होती. त्यामुळे त्याला त्वरेने हालचाल करणे देखील अगदी दुष्कर होऊन बसले होते. पण त्याला लोकांचे आवाज मात्र चांगलेच येऊ लागले होते. त्याचा तंबूबाहेर आरडाओरडा कोलाहल याने वातावरण अगदी भरून गेले होते. यातच त्याचे सेवक त्याच्या संरक्षणासाठी गुलालबारमध्ये येते झाले. पण औरंगजेब काही कुणाच्या नजरेला पडलाच नाही. मराठे तर तेव्हा आलेच नव्हते. दुष्काळ सावित्री असणाऱ्या या माणगंगेला अचानक पाणी येऊन मोठ्या प्रमाणावर पूर आल्याची परिस्थिती 1 ऑक्टोबर 1700 साली निर्माण झाली होती. आणि त्यामुळेच मोगल सैन्य, त्यांचे तंबू, सामान सुमान, हरकामे, जनावरं, धान्य, चारा, सरदारांच्या छावण्या, दारुगोळा हे सारं त्या पाण्यात वाहून निघालं होतं. यात साऱ्यांना आपले प्राण वाचवण्यासोबतच औरंगजेबाला शोधायचं होतं. पण बराच वेळ शोधूनही औरंगजेबाचा काही पत्ताच लागला नाही. औरंगजेबाचा इतिहासकार असलेला भीमसेन सक्सेनाच्या नोंदीनुसार औरंगजेब यावेळी मराठे आले या भीतीने शौचालयात जाऊन लपून बसला होता आणि गडबडीत तिथं तो पडून त्याचा पाय देखील मोडला. त्यानंतर जेव्हा त्याला हा हल्ला नसून पूर आलाय याची जाणीव झाली, तेव्हा तो बाहेर येऊन त्याने सारी छावणी न्याहाळली. सारं काही आपल्या नजरेसमोर वाहून जात असल्याचे तो खिन्न मनाने पाहत राहिला आणि या पलीकडे त्याच्याकडे करण्यासारखे काही उरले देखील नव्हते. माणूस आज निसर्गाला नख लावतोय आणि त्याला उत्तर देण्यासाठी हा निसर्ग इतका घनघोर पावसाच्या स्वरूपात बरसून माणसाकडे तुच्छतेने पाहत हसतोय, त्याला त्याची जागा दाखवतोय. त्याच पद्धतीने 1 ऑक्टोबर 1700 साली पडलेला पाऊस आणि ते माणगंगेचे पात्र औरंगजेबावर हसत होतं.